चला आज बनवूया मसालेदार अशी मेथीची भाजी। त्यासाठी मी इथे घेतलेली आहे एक जुडी अशी मेथी आणि ती अशा प्रकारे निवडून घ्यायची। मेथी बाजूला ठेवून देऊया आणि मसाला तयार करायला घेऊया। मसाल्यासाठी आपण इथे एक कांदा घेतलेला आहे, तो देखील बारीक असा कट करून घ्यायचा। त्यानंतर एक टोमॅटो घ्यायचा, त्याच्यातला फक्त अर्धा टोमॅटो आपल्याला इथे लागणार आहे। खूप जास्त टोमॅटो टाकायचा नाही, नाहीतर भाजी आंबट होते। टोमॅटो देखील बारीक असा कट करून घ्यायचा। त्यानंतर घेऊया भाजी आणि त्यामध्ये पाणी टाकून घेऊया। मस्त असं पाण्यामध्ये 2 ते 3 मिनिटं भाजी ठेवायची, जेणेकरून त्याला लागलेली माती पूर्ण तळाला जाऊन बसते। त्यामुळे थोडंसं भरपूर पाणी घ्यायचं। भाजी काढून चाळणीमध्ये बाजूला ठेवायची। वाटण तयार करून घेऊया। एक गड्डी लसूण आवडीनुसार, हिरवी मिरची, शेंगादाणे आणि जिरे। पाणी न टाकता वाटण मिक्सरला फिरवून घ्यायचं। तर त्यानंतर मी इथे घेतलेली आहे कढाई, त्यामध्ये मोहरी आणि कांदा टाकून घ्यायचा। कांदा थोडासा परतला गेला की मग तयार करून घेतलेलं वाटण देखील टाकून घ्यायचं, थोडंसं परतवून घ्यायचं। त्यानंतर टोमॅटो आणि हळद अगदीच तुम्ही खात असाल तर टाका, नाही टाकली तरीही चालेल। परतवून घेतल्यानंतर आपण इथे पाणी टाकून देऊया आणि आधण उकळी काढून घेऊया। तर मेथीतलं पाणी देखील गेलेलं आहे। मेथी छान अशी कट करून घ्यायची। 2 चमचे बेसन पीठ टाकायचं, पूर्ण भाजीला लावून घ्यायचं। इकडे पाण्याला आधण आलेलं आहे। उकळी आल्यानंतरच ही भाजी त्यामध्ये टाकून घ्यायची। तर आम्ही तर आधण म्हणतो, तुम्ही काय म्हणता ते नक्की सांगा। मिक्स करून घ्यायचं, 2 ते 3 मिनिटं भाजी शिजवून घ्यायची। झाकण ठेवून आपण 2 ते 3 मिनिटं भाजी शिजवून घेतलेली आहे। अगदीच इथे बेसन पीठ कमी वाटत असेल तर थोडंसं टाकलं तरीही चालेल। त्यानंतर एक गड्डी लसणाची फोडणी द्यायची आणि अगदी मसालेदार आपली इथे मेथीची भाजी तयार आहे। चला तर मग लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब